अनेकदा तक्रारी करूनही वन विभागाकडून बिबट्याचा बंदोबस्त होत नसल्याचा आरोप करत भुदरगड तालुक्यातील करडवाडी ग्रामस्थांनी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या समोरच वन विभागाची गाडी अडवली। त्यातून ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला। दरम्यान नामदार प्रकाश आंबेडकर यांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना धारेवर धरल्यानंतर वन विभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी 2 ठिकाणी सापळे लावले आहेत। गेल्या 10 दिवसांपासून भुदरगड तालुक्यातील करडवाडी इथं बिबट्याचा वावर आहे। शेत शिवाराबरोबरच मानवी वस्तीतही बिबट्या येऊ लागलाय। त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत। गारगोटी कडगाव रस्त्यावरील लक्ष्मी मंदिरजवळ काही प्रवाशांनी बिबट्या पाहिल्याची चर्चा होती। तर शुक्रवारी सायंकाळी दूध डेअरीतून घरी जाताना काही ग्रामस्थांसमोर अचानक बिबट्या उभा ठाकला। प्रसंगावधान राखत त्यांनी कशीबशी सुटका करून घेतली। या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण अधिकच वाढलंय। करडवाडी परिसरात बिबट्याचा वावर असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी देण्यात आली आहे, पण कसलीही उपाययोजना झाली नाही। त्यामुळे संतप्त नागरिकांनी वन विभागाची गाडी अडवली। दुसरीकडे वन विभागानंच या परिसरातील जंगलात 2 बिबटे सोडले असून त्यांच्यावर ड्रोनद्वारे देखरेख ठेवली जात असल्याचा आरोप काही ग्रामस्थांनी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या समोरच केला। यावेळी ग्रामस्थांनी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या समोरच वनक्षेत्रपाल अविनाश तायनाक यांना धारेवर धरलं। अखेर नामदार आंबेडकर यांनी बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त करा अशा वन विभागाला सक्त सूचना दिल्या। त्यानंतर वन विभागानं करडवाडी परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी 2 सापळे लावले होते। यावेळी सरपंच विनोद कांबळे, उत्तम माने, सागर खतकर, सोपान खतकर, आकाश राठवळ, संजय बारदेसकर, प्रकाश खतकर, सदाशिव बेलेकर, रवी बुरुड, प्रवीण बेलेकर उपस्थित होते।